Good evening, students. Myself, Mrs. Sushma Sangle. Today's third standard lecture of English. आज आपण इयत्ता तिसरी इंग्लिशचा घटक घेणार आहोत. त्याच्यामध्ये आजचा जो घटक आहे तो खूप इम्पॉर्टंट घटक आहे. आजचा जो घटक आहे तो इम्पॉर्टंट घटक आहे. दे अकॅडमी आय एम विनर या स्पर्धा परीक्षेला तुम्ही बसलेला आहात. फक्त तुम्ही आता काय करायचं आहे, आताची घडी घालून फक्त मी काय शिकवतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. ओके, म्हणजे पझल्स अँड राईड्स हाच आपला जो घटक आहे. वर्ड पझल्स अँड रायडल हा जो आपला घटक आहे. शब्द कोडे आणि फूट प्रश्न. शब्द कोडे आणि फूट प्रश्न आपला 15 नंबरचा लेसन आहे आपल्या बुकमध्ये. आपली आता जानेवारी मध्ये आय एम विनरची परीक्षा आहे. पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच असणार आहे. डिक्लेअर सुद्धा मी डेट केलेला. फक्त 1 महिना तुमच्याकडे अभ्यासासाठी राहिलेला आहे. म्हणजे तुम्ही म्हणी, वाक्यप्रचार अँड इंग्लिश सिमिलर वर्ड्स, ऑपोजिट वर्ड्स हे सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही कसा अभ्यास करायचा हा तुमचं तुम्ही ठरवायचा आहे. त्याच्यामुळे अभ्यास हा व्यवस्थित झालाच पाहिजे. आजचा जो घटक आहे वर्ड्स अँड पझल, पझल्स अँड द रायडल्स वर्ड्स. लक्ष द्या सगळ्यांसमोर. याच्यामध्ये काय केलं जातं तर इंग्लिशमध्ये वाक्य दिले जातं, त्याच्या अनुसरून आपल्याला काय करायचं असतं, ते कुणाशी अनुसरून आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. बघा, पहिला त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे, कोडे जे दिलेलं आहे बघा, याच्यामध्ये काय करतात, आय यूज फ्लफ आय ग्रो क्रॉप्स हु आय एम. हे बघा, आय यूज, आता कसं लिहिलेलं आहे, आय यूज अ फ्लफ, PLOUGH. आय ग्रो क्रॉप्स, आय ग्रो क्रॉप्स हु आय एम, हु आय एम. ओके, म्हणजे मी कोण आहे. ओके, फ्लफ म्हणजे नांगर. आय ग्रो क्रॉप्स, ग्रो म्हणजे काय, वाढवणे. क्रॉप्स म्हणजे पिके. मी नांगर चालवतो, मी पिके वाढवतो. हु आय एम, मी कोण आहे. देन आन्सर इज द फार्मर. अ फार्मर. आन्सर इज द अ फार्मर. फार्मर, FARMER असं विचारतात. आलं लक्षात. रिलेटिव्ह शब्द असतात ते तुम्हाला काय करायला लागतात, व्यवस्थित लिहायला लागतात. आय यूज ब्लफ आय ग्रो क्रॉप्स हु आय एम, मी नांगर चालवतो, पिके वाढवतो, मी कोण आहे. आलं लक्षात तुमच्या. अशा प्रकारे प्रश्न विचारतात. आय यूज व्हील्स, बघा, आय यूज व्हील्स, आय यूज व्हील्स, WEELS व्हील्स. आय मेक पॉट्स, आय मेक पॉट्स हु आय एम. आता व्हील्स म्हणजे काय, चाक. चाक, मी चाक वापरतो. मी आय मेक पॉट्स, मी भांडी बनवतो मातीची. क्ले, मातीला इंग्लिशमध्ये CLAY क्ले सुद्धा म्हणतात. तर मी कोण. सो आय एम अ पॉटर. ए पॉटर हे त्याचं उत्तर आहे. पॉटर म्हणजे काय, कुंभार. पॉटर म्हणजे कोण, कुंभार. पुढे बघा, आय यूज सॉ, आय मेक थिंग्स फ्रॉम वूड हु आय एम. आय यूज सॉ, सॉ म्हणजे काय, करवत. SAW सॉ, करवत. आय मेक थिंग्स, आता थिंग्स हा शब्द इथं नवीन आलेला आहे. थिंग्स म्हणजे वस्तू. HINGS, थिंग्स म्हणजे वस्तू. फ्रॉम वूड, वूड म्हणजे लाकूड. WOOD वूड. वूड म्हणजे काय, लाकूड. मी करवत वापरतो आणि त्या वूड लाकडांच्या वस्तूंपासून वस्तू तयार करतो. हु आय एम, कारपेंटर, सुतार. हु आय एम, कारपेंटर. ओके. इट इज हाय अप, इट इज थ्री ब्लेड्स, इट इज थ्री ब्लेड्स, इट गिव्स कूल एअर. इट गिव्स कूल एअर. कूल मीन्स काय, थंड. बघा, प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगत मी याची उत्तर सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. कूल मीन्स थंड, एअर मीन्स हवा. AIR, एअर मीन्स हवा, कूल मीन्स थंड. I use wheels, I make pots from, sorry, it has three blades and I give you cool air. म्हणजे मी तुम्हाला थंड हवा देतो, मी कोण. अ फॅन, याचं उत्तर काय येतं, फॅन उत्तर येतं. पुढे बघा, इट इज ऑन द टेबल, इट इज ऑन द टेबल, यू पुट ऑन इट
ते टेबलवर असतं, तुम्ही त्याच्याला ठेवता. देन यू गिव्स अ लाईट. देन यू गिव्स अ लाईट. लाईट म्हणजे काय? प्रकाश. तुम्हाला लाईट मिळते, ते टेबलवर ठेवतात. त्याला काय म्हणतात हे उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. अ लॅम्प. याचं उत्तर काय येतं? अ लॅम्प. LAMP, लॅम्प म्हणजे काय? दिवा. ओके. देन नेक्स्ट. इट इज बिग अँड ब्राऊन. हे बिग अँड ब्राऊन म्हणजे मोठा आणि ब्राऊन कलरचा आहे. हा, तपकिरी रंगाचा आहे. इट हॅ इट हॅज टू ग्लास डोअर्स. ग्लास म्हणजे काय? तर ग्लास म्हणजे काचा. GLASS, ग्लास डोअर. ग्लास, GLASS, ग्लास डोअर्स म्हणजे काचेची दरवाजे. इट हॅज ग्लास डोअर्स. इट हॅज कलर इन ब्राऊन. बघा, इट इज टॉय ग्लास डोअर. इट इज द टॉईज ऑफ होम. जे खेळण्यात सुद्धा वापरतात. कपबोर्ड. कपबोर्ड म्हणजे कपाट. कपबोर्ड म्हणजे काय? कपाट. आय एम बर्ड. माय कलर इज ग्रीन. आय एम बर्ड. माय कलर इज ग्रीन. ओके. आय एम बर्ड. माय कलर इज ग्रीन. माय नेम बिगिन्स विथ द P. My name begins with the P. The bird is the parrot. I have two hands. See, I have two hands. I show time. Who I am? A clock. I use scissor. Scissor. SCISSIORS. Scissor म्हणजे कात्री. Scissor. ISCISSORS. Scissor means कात्री. I use scissors. I use needle. 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 I use needle and threads. I make cloth from cloth. I make cloth from cloth. मी कपड्यापासून कपडे बनवतो. Who I am? हा कोण आहे तो? अ टेलर. TAILOR. टेलर. ओके. I use paint brush. I paint things. Who I am? I use paint and brush. I paint. Who I am? Painter. I run fast. My name begin with H. Who I am? I run fast. Next, बघा. I run fast. My names begin with H. Who I am? A horse. I can run. I jump. I can run. I can jump. I can eat mice. MIC, mice. See, mice. Mice म्हणजे उंदर. माउस म्हणजे उंदीर. MOUSE, माउस. एक वचन. प्लुरल अँड सिंग्युलर. वन मेनी. वन मेनी म्हणजे सिंग्युलर अँड प्लुरल. माउस एक उंदर. माईस म्हणजे अनेक उंदरे. स्पेलिंग मध्ये फरक पडतो. ओके. आय आय कॅन ईट अ माईस. हू आय एम? अ कॅट. अ कॅट इज द answer. Okay. Next, see. I can run. I can swim. I can eat grass. I give you milk. My names begin with B and say ends with O. This is the buffalo. This is the buffalo. This is the buffalo. I am vehicle. I fly in the sky. Who I am? Aeroplane. Okay. Like this, there are word puzzles gives. So now you have to find. आता मी तुम्हाला काय देणार आहे? याच्यावरचे प्रश्न देणार आहे. त्याची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. मी सगळ्याची उत्तरं तुम्हाला सांगितलेली आहेत. तो मी काय तुम्हाला आय कांट एक्सप्लेन करणार नाहीये. ओके. त्याच्यामध्ये बघा, आय यूज प्लग. आय यूज a plug. PLOUGH. I grow crop. I grow crop. Who I am. हा एक प्रश्न आता तुमच्यासाठी आहे. पुढचा बघा. आय यूज सीझर. आय यूज सीझर. थ्रेड.
सीझर, थ्रेड, नीडल, हु आय एम. हु आय एम. ओके. प्लीज याचे उत्तर लिहा. बघा याचे उत्तर सांगायचं. ऍज यूज ग्लव, आय ग्रो क्रॉप, हु आय एम, आय यूज सीझर, नीडल, हु आय एम. आय यूज सीझर, थ्रेड अँड नीडल, हु आय एम. तर बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे मी इथं काय केलेलं आहे. प्लॉफ म्हणजे नांगर, क्रॉप म्हणजे पिके, सीझर म्हणजे कात्री, थ्रेड म्हणजे दोरा, नीडल. मग ह्याचं उत्तर काय येणार आहे? फार्मर. अ फार्मर. अ फार्मर. ह्याचं उत्तर येणार आहे अ टेलर. TAILOR. अ टेलर. याचं उत्तर येणार आहे अ टेलर. आलं लक्षात? नीट जर क्लास चालू असताना जर तुम्ही हे लक्षात घेतला, काय घेतला, तर तुमचं एक पण चुकणार नाही. बरीच मुलं क्लासकडे अजिबात धिंद्रटपणा असतो, त्यामुळे तुमचं काय होणार आहे? क्लासकडे लक्ष जाणार नाही. व्यवस्थित क्लासमध्ये शिकवतेला बघत जावा. बघा आता इथे एक कोडं देणार आहे, शब्द कोडं रॅडल्स. त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला आता काढायचं आहे. बघा अशा पद्धतीनं आहे. त्याचं उत्तर तुम्ही काढायचं आहे. बघा इथं स्पेलिंग देणार आहे. INDI. त्याच्यानंतर बघा त्याचं उत्तर तुम्हाला याला पर्याय येणार आहेत एक्झामला, पण इथं मी तुम्हाला पर्याय देणार आहे नाहीये. पुढे बघा. तिथं काय येणार आहे बघा. ह्याचं पण उत्तर तुम्ही सांगायचं आहे. हे 1 नंबर, हा 2 नंबरची रॅडल आहे. आता इथं 3 नंबरची रॅडल येणार आहे. याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे. ही 3 नंबरचे GO डॅश GOO डॅश. याचं उत्तर तुम्हाला सांगायचंय मला. तुम्ही रॅडल ही तयार करा. SUN-AY ब्लॉक DY. इथं ब्लॉक राहिलेला आहे.
यावर दिलेले प्रश्न वाचून नीट उत्तर सांगायचे. बघा, त्याचं उत्तर सांगणार आहे मी तुम्हाला. तर इथं सुरू होतं SUNDAY, डी येणार, MONDAY, इथं डी हा कॉमन येणार. संडे अँड मंडे. इंडियन होतं बघा, INDIAN, इंडियन आणि भारत हा शब्द तयार होतो. INDIAN, BHARAT, भारत. GOOD, गॉड, GOD गॉड, आणि GOOD गुड, म्हणजे इथं डी येणार आहे, इथं ए आणि इथं डी येणार आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीने काय केले जातात, मोटोजवर प्रश्न विचारले जातात आपल्याला. त्याच्यामध्ये सुद्धा दिलेला आहे कशा पद्धतीने प्रश्न विचारले, त्याच्या प्रश्नांची माहिती सुद्धा दिलेली आहे. तर अजून याच्यामधला अजून एक प्रश्न कसा आहे, तो सुद्धा तुम्ही सोडवायचा आहे. 1 मिनिट परत तुम्हाला वेळ दिला जाईल. हा चौकोन काढलेला आहे मी, स्क्वेअर. ओके, त्या स्क्वेअर मध्ये मी अक्षर देणार आहे बघा. POSTMAL, POSTMA आणि एल, अशी काय आहेत ही अक्षर आहे. तर या अक्षरांपासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही तुम्ही ओळखायचं. 1 नंबरचा आहे POST, पोस्ट. 2 नंबरचा आहे MOST, मोस्ट. 3 नंबरचा आहे CALLD, कॉल्ड. आणि 4 नंबर आहे TOTAL, टोटल. यापैकी कोणता शब्द या अक्षरांपासून तयार होत नाही तुम्ही शोधायचं आहे. पुढे बघा, CANMB, यांच्यापासून तयार न होणारा शब्द शोधा. SHALL, शाल. CAN, कॅन. BAN, बॅन. आणि चौथा आहे MAN, मॅन. तर याच्यापासून अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होत नाही, एकच कोणता आहे तो तयार होत नाही, तो शोधायचा आहे. शोधा. बघा, तर पोस्ट, मोस्ट, कॉल्ड, टोटल. आता हे कसं शोधायचं, पर्यायानुसार याचं उत्तर काढायचं आहे. कशानुसार काढायचं आहे, पर्यायानुसार ह्याचं उत्तर काढायचं आहे. बघा काय येतं, POST हा शब्द आहे, पोस्ट आहे का, POST आहे, म्हणजे शब्द आहेत, म्हणजे अर्थपूर्ण शब्द सुद्धा आहे. MOST, मोस्ट, MOST हा पण आहे. CALLED, कॉल्ड आहे का, CALLED कॉल्ड नाहीये. TOTAL, टोटल सुद्धा आहे. ऑप्शन नंबर 3 इज द रॉंग आन्सर. पुढे बघा, SHALL, शाल. CAN, कॅन, करेक्ट. BAN, बॅन. BAN, बॅन पण होतो. MAN, मॅन. MAN, मॅन सुद्धा होतो. आलं लक्षात?
मग बसत नाही तो एस एच ए डबल एल शाल बसत नाही. आलं लक्षात? तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर एक हा काय चुकीचा आहे आणि बाकीचे सगळे बरोबर आहे. आलं लक्षात? अशा प्रकारे हा आपल्याला काय करायचा आहे, वर्ड्स पझल मध्ये हा घटक आपल्याला ह्या घटकावर अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. आता पुढचा जो घटक येतो तुम्हाला, तर रीडिंग द कॅलेंडर अँड मॅप अँड द क्लॉक. रीडिंग द कॅलेंडर मॅप अँड द क्लॉक. देअर आर 7 days इन वीक. आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. सगळ्यांनी पुढे लक्ष द्या. आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. संडे, मंडे, ट्युजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. देन देर आर 12 months ऑफ द इयर. महिन्याचे वर्षाचे महिने किती असतात? 12 महिने असतात. लक्षात? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. आता याच्यामध्ये प्रश्न विचारतात, देर आर 7 days इन अ वीक. आता या महिन्यामध्ये 31 दिवसांचे किती असतात रे? तर 31 दिवसांचे महिने 7 असतात. 30 दिवसाचे महिने 4 असतात. आणि त्याच्यानंतर 28 किंवा 29. 28 किंवा 29 म्हणजे हा महिना लीप. हा फक्त एकच फेब्रुवारी महिना आहे, तो 30 किंवा 31 दिवसांचा नसतो. 28 किंवा 29 दिवसाचा असतो. लीप वर्षाचा असतो. मग लीप वर्ष आपण कसं ओळखायचं असतं? शेवटच्या जर 2 अंकांना 4 जर पूर्ण भाग जात असेल तर तो लीप वर्ष असतो. कसं ओळखायचं बघा. आता बघा, 2011, 2014, 2016 आणि 2015. मग शेवटचे 2 अंक बघायचे. शेवटच्या 2 अंकांमध्ये जर 4 ने पूर्ण भाग जात असेल तर तो लीप वर्ष असतो. आता हे ना 4 भाग जातो का? 11ला बघा, 4 भाग आले. 4 1 4. 11 4च्या पाड्यात नाही. मग 11पेक्षा लहान संख्या 4 2 8. 11तनं 8 गेले होतात 3 होतात. म्हणजे पूर्ण भाग जात नाही. हा, पुढे 14. 14 घेऊयात. 14 पण 4च्या पडत नाही. 4 4 2 8. 4 त्रिकम 12. 4 त्रिकम 12. 14 नाही तर 2 होतात. म्हणजे यानं पण पूर्ण भाग जात नाही. 16. 4 1 4. 4च्या पडत 16 आहे. 4 1 4. 4 चौक 16. पूर्ण भाग गेला म्हणजे हे लीप वर्ष येतं. आता 2015चं बघूया. 4 भागिले 15. 4 2 8. 4 त्रिकम 12. 4 चौक 16. मग 4 त्रिकम 12 बसतो. कारण की 15च्या एक जरी अगोदर संख्या आली 14 तरी ती पाड्यात असली तरी इथं भाग घालायला घ्यायची. 15 असली तरी पूर्ण भाग जातात. उरले 3. म्हणजे याच्यामध्ये पूर्ण भाग जाणारा 2016चा आहे. म्हणजे ते लीप वर्ष आहे. म्हणजे शेवटच्या 2 अक्षरांना जर 4ने पूर्ण भाग जात असेल तर ते लीप वर्ष असतं. हे लक्षात ठेवा. आलं लक्षात? लीप वर्ष कसं ओळखायचं? तर एकूण 31 दिवसांचे मंथ. देर आर 7 days ऑफ 31 days. त्याच्यानंतर कसं ओळखायचं? जानेवारी, फेब्रुवारी असं तुम्हाला माहितीच आहे. 30 दिवसांचे 4 महिने असतात. 28 29 दिवसांचा 1 फेब्रुवारी महिना असतो. त्याच्यानंतर जे विचारतात ते डायरेक्शन्स. DIREC, डायरेक्शन, दिशा. दिस इज द लेफ्ट म्हणजे डावी बाजू. दिस इज द राईट. RIGHT, राईट. आवर राईट हँड अँड लेफ्ट हँड. लेफ्ट. Okay. This is the upside. This is the down. Okay. This is the C. हे बघा, हा स्ट्रेट गेलेला आहे. गो स्ट्रेट अँड टर्न राईट. याला आपण म्हणतो गो स्ट्रेट अँड टर्न राईट. बघा, गो स्ट्रेट अँड टर्न राईट. गो स्ट्रेट अँड टर्न लेफ्ट. बघा, गो स्ट्रेट अँड टर्न लेफ्ट. गो स्ट्रेट अँड टर्न लेफ्ट. गो स्ट्रेट अँड टर्न राईट. हे लक्षात ठेवा. पुढे जे येतो तो इंग्लिश मधले हे लिहून घ्यायचंय फळ्यावरचं. इंग्लिश मधले डायरेक्शन्स येतात. बघा, डायरेक्शन. उपदिशा. आता डायरेक्शन मध्ये कसं येतं? दिशा आणि उपदिशा तुम्हाला आता इथं लिहून देणार आहे.
हा चार्ट तुम्ही वहीमध्ये लिहून घेतलात तरी चालेल. वहीमध्ये आता सगळ्यांनी लिहून घ्यायचा हा चार्ट चांगल्या अक्षरात. वहीमध्ये चांगल्या अक्षरात हा लिहून घ्यायचा आहे. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आपल्या उजव्या हाताची पूर्व दिशा असते, लिहून घ्यायचंय. बघा त्याच्यानंतर बघा नॉर्थ ईस्ट, त्याच्या मधला जो असतो तो नॉर्थ ईस्ट असतो. नॉर्थ ईस्ट ह्यालाच आपण ईशान्य म्हणतो. हा असतो तो साऊथ ईस्ट. साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय. आग्नेय. इथं बघा साऊथ वेस्ट. नैऋत्य. नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट वायव्य. वायव्य. बघा हा जो डायरेक्शनचा गोल आहे तो लिहून घ्या. बघा नॉर्थ, साऊथ, ईस्ट अँड वेस्ट. आता नॉर्थ म्हणजे ईस्ट, वेस्ट, साऊथ अँड नॉर्थ. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आता नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य, साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय, साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य आणि साऊथ नॉर्थ वेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये ईशान्य दिशा येते. तर हा चार्ट तुम्ही एखादा युट्यूब वरून सुद्धा काय करू शकता, घेऊ शकताय. म्हणजे हे माहिती पाहिजेत आपल्याला मंथ ऑफ द इयर. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा. जानेवारी जर आपण क्रमांक महिन्याचा क्रमांक घेतला तर जानेवारी 1, फेब्रुवारी 2, 3 मार्च, 4 एप्रिल, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 अँड 12th. अशा प्रकारे 12th, 13th, TH असं आपण डोक्यावर लिहून त्यांच्या महिन्यांची नावे पूर्ण करतो. आलं लक्षात? तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, रीडिंग ऑफ कॅलेंडर, मॅप अँड द क्लॉक हा घटक तुम्ही काय करायचा आहे घरामध्ये सोडवायचा आहे. तसेच आज जो मोठो झालेला आहे तो सुद्धा घटक तुम्ही घरामध्ये काय करायचा आहे, सोडवायचा आहे. ओके. आता आपण इयत्ता 3 इंग्लिशचा क्लास घेतलेला आहे, इथंच थांबूया. थँक्यू सो मच.